बळीचा बकरा होण्या इतका दुधखुळा नाही असं म्हणत निलेश राणेंनी नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय असं नितेश राणे म्हणाले होते। तर हिंदुत्वावरून सुद्धा राणे बंधू भिडलेत। हिंदुत्वाचं प्रेम आलंय की कुणी करायला लावलंय असं निलेश राणे म्हणाले। तर राणेंचं रक्त भगवं आहे, कुणी हिंदुत्व शिकवू नये असा पलटवार आता नितेश राणेंनी केलाय। मालवणमधील कॅश प्रकरणावरून महायुतीत तणाव असतानाच आता राणे बंधू सुद्धा आमने सामने आले। शिंदेचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे एकटेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर थेट आरोप करताना दिसतात। त्यावरून बंधू नितेश राणेंनी शिवसेनेवर काही प्रश्न उपस्थित करत शंका व्यक्त केली होती। निलेश राणे पक्षात एकटेच पडलेत, त्यांना बळीचा बकरा बनवलं जातंय असं नितेश राणेंनी म्हटलं होतं। यावर आता निलेश राणेंनी सुद्धा उत्तर देत नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? आणि बळीचा बकरा म्हणजे काय असतो? एवढा कोण मी दूधखुळा वाटतो तुम्हाला की कोणतरी सांगेल आणि मी करीन आणि मी ऐकीन काय? माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं की मी कोणाच्या ऐकण्यामध्ये येणारा माणूस आहे? आता बकरा कोणाचा होतो ते 3 तारखेला कळेल ना। मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल, पण शेवटी आज नाही तर उद्या निश्चित पद्धतीने कळेल। मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांचा बळीचा बकरा केला जातोय, त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पाव होती का राजकीय टीका नव्हती। उदय सामंत स्वतः भेटून आले, आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे। निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत। आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केले। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। बळीचा बकरा या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी नितेश राणेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अचानक हिंदुत्वाचं प्रेम जे आलं ना, ते कोण करायला लावतंय का? काँग्रेसमध्ये आम्हाला माहिती आहे ना काय काय होत होतं ते। राणेंच्या कुटुंबाचं रक्त हे भगवं आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून आम्हाला हिंदुत्व निश्चित पद्धतीने शिकायला लागणार नाही, कारण राणे कुटुंबाचं रक्तच भगवं आहे। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर आणखी एक आरोप केला। रवींद्र चव्हाणांनी आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती असं निलेश राणे म्हणाले। यावर रवींद्र चव्हाणांनी उत्तर देणं टाळलंय। त्यांना दुसरं काहीच घेणं देणं नाही। त्यांच्या समोर फक्त माणूस आला की तुम्हाला सांग कुठला तू? म्हटलं साहेब मी शिवसेना। कधी येणार? म्हटलं साहेब कधीच नाही। आता समजा मी निवडून आलो, त्यानंतर ऑफर चालू होते। अरे निलेश तुला नंतर बीजेपीतूनच लढवायचं आहे ना? अच्छा मी तुमच्याकडे तिकीट मागत होतो, तुम्ही तर दिली नाही। नाही एका घरात 3 कसे देणार? तुम्हीच बोललात। आता मी फडणवीस साहेबांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो की साहेब मी जाऊ ना? तर साहेब बोलले हो। भाजपमध्ये आपण ऑफर दिलेली नितेश राणे बोलतात ते। आता निलेश राणे शिवसेनेचे आमदार झाले आहेत, त्यांना आता आम्ही कशाला आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करणार आहे? भारतीय जनता पार्टीमधनं शिवसेनेमध्ये निलेश राणेजी यांना वेळेवर आम्ही त्या ठिकाणी लढण्याकरता सांगितलं, ते लढलेले आहेत, ते संमतीने झालेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं आता असे काही चुकीचे गौप्यस्फोट करून मला वाटतं की महायुतीमध्ये अजून ताणतणाव होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची। एकूणच सध्या शिवसेना आणि बीजेपीमध्ये झुंपलेली दिसते। दुसरीकडे नंबर 2 ला किंमत नसते, जो भी है देवा भाऊ ही है असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी नाव न घेता शिंदेंना डिवचलंय। 1 नंबरला महत्व असतं, देवा भाऊ 1 नंबरला आहेत असं नितेश राणेही म्हणाले। तर आमच्यासाठी शिंदे साहेब बोलले की विषय फायनल असं उत्तर यावर निलेश राणेंनी दिलंय। स्थानिक निवडणुकांवरून महायुतीमधील भाजप आणि शिवसेना सध्या विरुद्ध दिशेला आहे। नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते। आर पाटलांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना हा चिमटा काढलाय। यावर निलेश राणेंनीही उत्तर दिलंय। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2
एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है. एकदा शिंदे साहेबांनी एक विषय हाताळला तर आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही. आम्ही लहान लोक आहोत. एकदा साहेबांनी स्टेटमेंट दिली ना, ते आमच्यासाठी फायनल. त्याच्यावरती मी परत प्रतिक्रिया देऊ शकत नाही. रवींद्र चव्हाण यांच्या सुरात सूर मिसळत नितेश राणेंनी सुद्धा एक नंबरला महत्व असतं असं वक्तव्य केलंय. काल आमचे रवी चव्हाण साहेब काय बोलले, एक नंबरलाच महत्व असतं. आज एक नंबरला आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. उद्या नगर विकास खाता अंतर्गत पण या नगर पंचायतीला अगर निधी आणायची असेल तर त्याला शेवटची सही ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचीच लागणार मुख्यमंत्री म्हणून. कुणी कोणाला डिवचण्याचा प्रयत्न करत नाहीये. यामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ अशा प्रकारची काही कॉन्सेप्ट नसते. सगळे समान आहेत. सगळे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून हा प्रचार ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवेंद्रजी हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि शिंदे साहेब खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. प्रभादेवीत माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झालाय. इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद झाल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. असं असताना दुसरीकडे मुंबईमधील प्रभादेवीमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये शाखेसमोरच्या शेडवरून जोरदार वाद झाला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो असं म्हणत स्थानिकांनी विरोध दर्शवला. यावेळी स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकर यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याचं बोललं जाते. एकमेकांवर हेल्मेट भिरकवण्याचा प्रकार या व्हिडिओमध्ये कैद झाला. नेमकं काय घडलं? साई सुंदर इमारत परिसरात शिंदे गटाचं कार्यालय आहे. याच कार्यालयासमोर तात्पुरतं छोटं शेड उभारलं गेलं. या ठिकाणी कायमस्वरूपी शेडचं बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेलाच धोका निर्माण होईल असा आक्षेप या स्थानिकांचा आहे. स्थानिक मोठ्या संख्येने शाखेसमोर जमा झाले आणि त्यांनी बांधकामाला विरोध केला. समाधान सरवणकर आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यांनी परिसरातील लोकांसोबत संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. गेली 5 वर्ष नगरसेवक होता, त्याला मोठमोठे बोर्ड लावावे लागतात. आता त्याचं उत्तर आम्ही 2 दिवसात देतो आणि खरोखर त्यांना जर दम होता तर थोडा वेळ थांबायचा. आम्ही सगळेजण इथे येत होतो, पाहिल्यासारखा पळायला येतो. त्याला सांगा की इथे या, समोरासमोर भीड काय ते. महेश सावंतची अक्कल किती आहे मला माहित नाही. त्याचं ज्ञान अज्ञानी आहे आणि त्या परिसराने त्याचा राग एवढा आहे की त्या परिसरातनं तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायनस होता. लोकप्रतिनिधी आता तू निवडून आलेला आहे, त्याला अजूनही समजत नाहीये. तू आता विरोधात नाहीयेस, तू निवडून आलेला आहेस. लोकांचे प्रश्न आहेत. फक्त बिर्लामध्ये जे काही डंपर येतात ते रात्री 1 वाजता येऊन त्याचं थांबवणं आणि त्याचे हप्ते घेणं हे बंद करून लोकांच्या समस्या हे सोडवायला पाहिजे. आणि किती वेळा तो पळायला मला बघून हे आता मला सांगायचे माझ्या विभागातली जनतेला माहिती आहे. दरम्यान वाद चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून मातोश्रीला खुश करण्यासाठी हा स्टंट केल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केलाय. उभाटाचा एक इच्छुक उमेदवार आहे, तो त्या ह्याचा बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे, अध्यक्ष पण आहे. आणि त्याची मागणी अशी, त्यांनी काय झालं, काल रात्रीपासून तिकडे भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला मुलांना की तुम्ही खाली उतरा, तुम्ही अशा प्रकारे, आणि वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की साधी शेडचं काम असतं. अनेक ठिकाणी आपण लोकांना हवं असेल तर शेड बांधतो, काही ठिकाणी बांधत नाही. हा लोकांचा विषय होता. आज एवढं भडकवणं किंवा खाली उतरवणं लोकांना हा विषय नव्हता आणि छोटासा विषय होता. आज मला काही लोकांनी ते विनंती नंतर केली की तुम्ही बांधू नका, मी थांबायला सांगितलं. काही लोकांनी तिकडे राजकारण करायचं होतं, मातोश्रीवरती दाखवायचं होतं. आम्ही सरवणकरांचं काम थांबवलं. तिकडे एक उभाटाचा एक पदाधिकारी आहे, त्याला तिकडे दाखवायचं होतं. आम्ही सरवणकरांचं काम थांबवलं. मला तिकीट हवी आहे, तो इच्छुक आहे. आपण बघितलं असेल भावी नगरसेवक म्हणून त्याचे बॅनर बिनर लागलेले आहेत. फक्त एवढ्या कामावरती त्याला जर तसा पक्ष तिकीट देणार असेल तर त्यांनी अशी गोष्टी कराव्या. आणि कुठेतरी लोकांना काम हवं असतं. हे असले वाद घालून काही होणार नाहीये. आज तिकडे प्रत्येक इमारतीमध्ये पाण्याचं काम असून दे, लोकांना ज्या काही समस्या असतील हे आमच्या मार्फत सोडवले जातात.
आणि आता बातमी डोंबिवलीमधून. डोंबिवलीतील कुंभारखान पाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या उद्घाटनाच्या श्रेयवादावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. डोंबिवलीतही भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने आली आहे. आगामी पालिका निवडणुकीआधीच डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. कुंभारखान पाड्यात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते इथला उद्घाटन सोहळा पार पडला. याच वेळी दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली. यांच्या हातून उद्घाटन होत असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंचे बॅनर झाकल्याचा आरोप करण्यात आला. तिथे समोरासमोर होती. तुम्ही पहिले गाडीत उतरले, तुम्ही घोषणा चालू केली. तुम्ही जर उद्घाटनाला आले तर तुम्ही शिस्तीने जायचं होतं. हा, मग तुम्हीच इथे लावता गाववाल्यांची ना मध्ये. जरा आपण आमदार आहे, इथला स्थानिक आमदार आहे, तुम्ही कसं वागायला पाहिजेत. हा, आम्हाला तुम्ही लोकांना सपोर्ट करायला पाहिजे. तो तुम्हीच इथे लावून देता गाववाल्यांची. पुढे दुसरी लोक पण आहेत ना, आमचे स्थानिक आहेत ते सगळे ना, आमचे सगळे हक्काचे आहेत. तुमच्यासारखे भाड्याने घेऊन आलो नाही आम्ही. तर कमळ कमळ आणि कमळच या ठिकाणी पाहिजे असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी भाषणात केलंय. की या प्रभागाला आणि या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद तुम्हाला द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. मी याच्यासाठी सांगेन, भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद याच्यासाठी सांगेन की मी पहिल्याही दिवशी सांगितलं आणि आजही सांगतो की कमळ 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 हेच असलं पाहिजे. आता जाऊयात पालघरमध्ये. पालघरमध्ये सुद्धा भाजपच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. माजी भाजपचे शहर अध्यक्ष आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला आणि याच वेळी हा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पालघर नगर परिषद निवडणुकीत भाजपमधला अंतर्गत कलह उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे माजी शहर अध्यक्ष अशोक आमुरे आणि भाजप कार्यकर्त्या वैशाली चव्हाणांमधील वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय. या प्रकरणी आंबुरेंवर विनयभंगाचा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. दरम्यान नेमकं काय घडलं तेही पाहूयात. अशोक आंबुरे यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानं तिकीट कापल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्या वैशाली चव्हाणांनी केलाय. तर या वादानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आणि विनयभंगाचा गंभीर आरोप वैशाली चव्हाणांनी केला. या प्रकरणी अशोक आंबुरेंसह साथीदारांवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वळूयात पुढच्या बातमीकडे. चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन संदर्भात ऑफर दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 1 कोटी दिले तर मतं मिळवून देतो अशी ऑफर देण्यात आल्याचा राकेश अहिरेंनी दावा केलाय. एक कोटी द्या, तुम्हाला ईव्हीएम मशीनवर 11,000 मतं मिळवून देतो अशा प्रकारची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. त्यामुळे नाशकातल्या चांदवडचं राजकारण चांगलंच तापलंय. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार राकेश अहिरे आणि भाजप पदाधिकाऱ्याचा भाऊ शक्ती ढोमसे यांच्यात संभाषण होत आहे. निकालाआधीच ढोमसे सांगतो की भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 13,642 मतदान पडलंय. निकाल लागण्याआधीच हे कसं माहिती अशी विचारणा केल्यावर आपलं ईव्हीएम मशीनवाल्याशी बोलणं झाल्याचा दावा ढोमसे नावाचा व्यक्ती करतो. याशिवाय तुम्ही जर 1 कोटी रुपये दिले तर तुम्हालाही ईव्हीएम वर 11,1500 मतं मिळवून देऊ शकतो असा दावा ढोमसे नावाच्या व्यक्तीनं केलाय. 11,000 नाही, आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना. आमचे हजार कुठं लागायचे आमचे नाही, पण मग इतिहासामध्ये दिलं जाईल ना की बुवा अपक्ष उमेदवारांनी एवढी टप दिलं. अहो काय टप दिला, आमचं फार बजट काढून टाकलं तुम्ही. काय टप दिलं? बागुलला 13,642 मतदान आहे. कोणाला? बागुलला 13,642. हो, डायरेक्ट कन्फर्म. 1 कोटी दिले तर तुम्हाला 11,15,000 पर्यंत पोहोचवतो. आई शपथ, 1 कोटी दिले तर 11,15,000 पर्यंत. बर मी आलोय चिन्ह वाटपच्या इथं, आलो का कॉल करतो. दरम्यान अपक्ष उमेदवार राकेश अहिरेंच्या तक्रारीनुसार या क्लिपबद्दल गुन्हा नोंदवला गेलाय. निवडणूक आयोगाला सुद्धा तक्रार दिली गेली आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मते या साऱ्या अफवा असून मशीनशी छेडछाड अशक्य आहे.
त्यामुळे संबंधित व्यक्तीवर आयोग काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. आता बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीत 2 लाखांची रोकड सापडली आहे. सुदर्शन कदमांच्या गाडीतनं जप्त केलेले 2 लाख रुपये निवडणूक आयोगानं परत केलेत. तर ही रक्कम लोकांनी वर्गणी काढून मतदानासाठी जमवली असा दावाही उमेदवारानं केलाय. सुदर्शन कदम यांनी दिलेला खुलासा मान्य करत त्यांना ही रक्कम आता परत करण्यात आली आहे. तर मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी राम सातपुतेंकडून 50 कोटींची ऑफर दिल्याचं विधान अकलूजमधल्या सभेत जयसिंग मोहिते पाटलांनी केलंय. एकदा दिलेला शब्द मी फिरवत नाही असंही जयसिंग मोहिते पाटील यावेळी म्हणाले. ठीक आहे शब्द द्यावा उत्तमरावला. मी म्हटलं ठीक आहे तू शब्द आणि शब्द दिला. उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले. तो मला शब्द दिल्यामुळं मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला. दादा मी तुम्हाला 50 कोटी रुपये देतो फक्त तुम्ही सांग करा. 50 कोटी माझ्या पण हे झालं तुमच्यासारखा आमदारांना पाहणार पण हे विसरू नका माझ्या 50 कोटी तुम्ही द्यायचे मला. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील 20 नगर परिषदांमधील निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्यात. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये बारामती, महाबळेश्वरसह 20 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तर आपण पाहतोय बारामती, महाबळेश्वरसह 20 नगर परिषदांमध्ये निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. यामध्ये महाबळेश्वर, दिग्रस, पांढरकवडा, देवळाली, घुग्गुस, फलटण, वणी, नेवासा, बाळापूर, पंढरपूर, कोपरगाव, पाथर्डी, धर्माबाद या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केलंय. तसंच अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं तपोवनमध्ये वृक्षतोडीचा निषेध करण्यात आलाय. तर त्या ठिकाणी झाडांना राजकीय पक्षांनी गमछे बांधत निषेध व्यक्त केलाय. ज्या वृक्षांवर फुल्या मारल्या त्याच वृक्षांवर पक्षांनी गमछे बांधले.